तर मित्रांनो सगळ्यात आधी सारांना राम राम। आपली इथं हत्ती नाही, बैल नाही, घोडा नाही, काहीच नाही। आज डायरेक्ट डायनोसॉर आलता आपली इथं, कारण की तुमच्या भावाचं तुरीच खळ होता। तुमच्या भावामागे एकटीच दोन कामं निघली। पहिलं काम म्हणजे आपण आज तुरीच खळ करणार होतो, दुसरं काम म्हणजे डायनोसॉरचा आपण शूट करणार होतो। डायनोसॉर मोठा असल्यामुळे म्हणलं इथून जर का खाली पडलं तर आपला कार्यक्रम म्हणजे शूट घ्यायचा वेळेस रिक्स नाही घ्या लागेल म्हणलं। चुकून बी खाली पडलं म्हणलं डायरेक्ट 4-5 जागेवर मोडन म्हणलं मी, डबल मपलेले वांदे होते म्हणलं। आणि हा डायनोसॉर आहे ना आपल्या भावाचा, त्याच्यामुळे मी काय म्हणतो तुम्हाला पण तुमचे तुरीच खळ करत असलं ना तेवढं आपल्या भावाकडे संपर्क साधा, म्हणजे पाराजी मालक, त्यांचा नंबर मी कॅप्शन मध्ये देतो। आणि हा डायनोसॉर नवीन आहे म्हणून त्याच्यामुळे मी आज शूट काढलो याचा। तुरी सुद्धा एकदम भारी निघते, स्वतः तुम्ही क्वालिटी येऊन पोहून जायची। डायनोसॉर नाव आहे त्याच्यामुळे तुरी काही मागे राहत नाही। बरं मी काय म्हणतो, मी आज काही माझा चेहरा दाखवणार नाही तुम्हाला, तेवढं सबूतून घ्या। मला काही ब्लॉग काढाच नव्हता आज, म्हणलं लय दिवस झाले ब्लॉग नाही काढा। फॉलोअर सुद्धा आपली वाट पाहत असेल का ब्लॉग पडन म्हणून, त्याच्यामुळे मला सुद्धा काही बरं वाटत नाही आज चेहरा नाही दाखवल्यामुळे। तुरीच भोस इतकं मोकर उडत होता अंगावर, म्हणलं आता नाही विषय राहिला, म्हणलं आता नाही नाद करायचं, म्हणलं विषय आड झाला, आता पहिलं खाली उतरा म्हणलं। तुमचा भाव आता एवढ्या 4-5 दिवसात लाखातच खेळणार आहे आता, कारण की तुमचा भाव आता तुरी फुकिणार आहे। आता नाही नाद करायचं म्हणलं कोण, आता हे ब्लॉग पाहून 4-5 जणांच्या खालून वरून जायला लागत असेल, तेवढं तुम्ही आपल्या भावासंग संपर्क साधा आणि मला लाईक फॉलो करून जा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।